हॅलो फ्रेंड, तर आता मावशीला सोडायला जायचं आहे आश्वीला. तर थांब म्हणतो होतं काय, थांबले नाही. ही साडी घेतली का? कोणत्या चॉईसचा कलर आहे? हा का? मावशी राहत होती पण तिला फोन आलाय सतीश मामाचा देवाला जायचंय. हा नाही तर मी अजून 1-2 दिवस ठेवला हा ना. करमला मावशीला मस्त. तर चला मी आता सोडून येतो आश्वीला. मग तिथून जाताना लोणीला, लोणीवरून. पुढच्या आईला बोलून घेतला असता आणखीन 1-2 दिवस. पण त्याला अचानक काय तर जायचं कुठं. पळापळी होईल, राहीन किती जाईन किती थंडीचे दिवस. जायचं काय? मग आता काय परत या मग. हा करमलं का गं मावशीच्या बर्थडे? करमलं बाई. हा ना. करमलं ना. मला चांगली करमलं, झोप पण आली इथं. हा ना, खरं निवांत झोप आली मावशी. नाही तर मी कुठं मुक्कामी गेले की मला झोप सुद्धा येत. पोचले फोन करा. हा हा चालन चालन, येतो सोडून मग. हॅलो फ्रेंड, तर इकडे आहे ना, आज मी पूर्ण फ्रीज क्लीन केलं आहे. तर तुम्हाला दाखवते बघा. हे पण क्लीन केलं आहे, वरला कप्पा. त्यानंतर त्याच्या खाल्लं पण क्लीन केलं. म्हणजे सगळेच कप्पे आहे ना फ्रीजचे, आतून सगळं क्लीनअप केलं आहे मी. हे बघा, त्यातलं सगळं भाजीपाला काढून ठेवला साईडला आणि क्लीन करून घेतलं आहे. इकडे पण क्लीन केलं आहे. कारण कसं ना, त्याच्यात आपण उरलेलं भाजी वगैरे ठेवतो आपल्या, आणि भाजीपाला पण ठेवतो ना, त्यामुळे मग ते क्लीन करून घेते मी कायम. म्हणजे 15 दिवसातून एकदा तरी क्लीन करते मी ते फ्रीज. हे बघा, पूर्ण क्लीनअप केलं आहे फ्रीज. दहा वर्ष इयर वॉरंटी आहे फ्रीजची या, आणि 100% गॅरंटी आहे. लग्नाचं फ्रीज आहे इथं. हे बघा, गोदरेज कंपनीचं आहे. हे बघा, इथं गोदरेज नाव आहे, गोदरेज कंपनीचं. मामांनी म्हणजे लग्नाच्या वेळेस कन्यादान केलेलं आहे. म्हणजे सुदाम ठकाजी राऊतराय मामा मुखेड यांनी मला म्हणजे कन्यादान केलं आहे. हे बघा, लग्नाची दिनांक 5/2/2025 लग्न झालं होतं आमचं. पुढच्या महिन्यामध्ये ॲनिव्हर्सरी पण राहील 5 फेब्रुवारीला. 5 फेब्रुवारी 2022 स्टार्ट होईल. तरी बघा, पूर्ण फ्रीजची क्लीनअप केलं आहे मी. खाली पाय पण क्लीन केले आहे, म्हणजे त्याचं स्टँड जे म्हणतो ना आपण, ते पण क्लीनअप केलं आहे. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 1 वाजला आहे. सकाळी मिस्टर वाड्याला गेले होते आणि आर्मीचा ड्रेस घातले. म्हणजे ते वाडे पानं एवढे लागते नाही ना हो, त्याच्यामुळे फुल ड्रेस घालते पूर्ण अंग भरून. तर हे बघा, एवढे वाडे आणलेले आहे त्यांनी. कसं काय आणलं आता, चारा नाही ना, मग कुटीचं बॅगी पण शिल्लक नाही, त्यामुळे रोज वाड्यांना जावं लागतं. आणि टाईम जर भेटला ना 2 वेळेस जाते मिस्टर. आणि हे सगळे पण वाडे ना तोडून आणलेले आहे त्यांनी. ते काय असे म्हणजे विकत घेऊन नाही आणलेली. बघा, म्हणजे बांधलेला भेळा केवढा म्हणजे किती मोठा आहे बांधलेला भेळा. सगळे भेळे हे सगळे तोडून आणलेले त्यांनी. सकाळी कितीला 8 वाजता जाते तर डायरेक्ट 1 वाजतो, कधी 2 वाजता. दुपारपर्यंत 1 खेप करता, परत दुपारून 1 खेप करता, असे 2 वेळ जावं तर कधी कधी. कारण गाय आणला आता चारा फक्त वाढीचे का हो आपल्याला. ते घास अजून म्हणजे जावळ कापायला अजून किती 8-15 दिवस बाकी इल्ला. 20 तारखेला. हे खालचं जावळ. तर जत्रेला पण जायचंय आम्हाला. हा ना, अजून मिस्टरांना जेवण पण करायचंय. सकाळी नाश्ता चहा घेऊन गेले त्याच्यावरच आहे. सकाळी नाश्ता करा म्हणलं तरी करते नाही म्हणे, सकाळी सकाळी जेवण नाही जात. रोज वाढायला जावं लागतं गायांसाठी, चारच नाही काही. मोर बॅगच्या कुट्टी पण नाही, म्हणजे कुट्टीच्या बॅगी पण नाही राहिली, पण संपत आलेलं आहे. हे बघ, एवढंच भूस राहिलेलं आहे गायांना. भूस पण संपत आले आणि अजून नवीन म्हणजे भूस यायला, म्हणजे गहू केलेलं आहे आता, पण भूस यायला 3 महिने बाकी. 3 महिने जाईल की एवढं भूस, एवढंच राहिले काहीतरी. हे बघा, काही चारा शिल्लक नाही राहत, त्यामुळे रोज वाढायला जावं लागतं गायांसाठी. हॅलो फ्रेंड, तर आता 7:30 वाजत आली आणि माझ्या गाया पिळून झाल्या आणि इकडे स्वयंपाक चालू आहे. तर काय मेनू केला आहे ते पण माहीत नाही, म्हणलं बघू विचारून. खिचडी भात येऊ.
आणि चपात्या होतं आलं शेवटची एक चपाती राहिली. हम्म. आणि बघा. कुकर हे बघा. झालाय का हम्म. बाबा बाबा मस्त वाफ आली बरं का. एकच नंबर सोयाबीन बिबीन. मोकळा पण झाला. तिकडे किचनकडे पोळ्या पण चालू आहे. एकदम मोकळा मोकळा झाला. हम्म. हे बघा. हम्म. मस्त आहे मोकळा मोकळा सळसळीत. हम्म. गरमच राहू दे हम्म. जेवायच्या टायमाला मग. छान झालं. हम्म. इकडे दूध ठेवलेलं आहे थोडंसं हम्म. संध्याकाळच्या जेवणाला. हम्म. झालं चपात्या होतं चालू आहे. तर आता भाजी बनवायची म्हणजे थोडंसं गरम गरम पिठलं बनवायचं आहे. हा ना. पिठल्या चपाती मसाले भात भात करून जात आहे. शेवटची करी चपाती. तर चला. हॅलो फ्रेंड, तर भात आणि चपात्या करून झाल्यानंतर इकडे गरम मस्त असं पिठलं शिजायला टाकलंय. मस्त असं शिजतंय ते आणि होत पण आलंय. आणि आता जेवणच करायचे. झालंय पिठलं पण. तू सगळे टी व्ही बघताय आम्ही सोडून. तुम्ही पण टी व्ही बघताय का?